नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत नंदिनी आणि जीवा हे सगळ्या पाळणाघरांच्या बाहेर चौकशी करत असतात आणि एका व्यक्तीकडनं त्यांना कळतं की चंदन पाळणाघरातल्या लहान मुलांना देखील असंच एकदा झालेलं आहे आणि तो मुलगा सापडलाच नाही लगेच तातडीने. मग इथे जीवा आणि नंदिनी हे चंदन पाळणाघरात पण चौकशीला जातात. तिथे जाऊन किती मुलं अशी अपहरण झाली आहे चौकशी करू लागतात. पण तिथली बाई जी असते ती सांगते एकच मुलाचे असं घडलं आहे आणि त्याच्यानंतर कुणाचं घडलेलं नाही, त्याच्यामुळे मला जास्त माहिती नाही, आमच्या पाळण्याघरातून अशी माहिती देणं योग्य नाही, आमचे रूल्स आहे असं म्हणून ती टाळाटाळ करते नंदिनी आणि जीवाची. आणि हे खरं तर तिला कोणतरी सांगितलेलं असतं करण्यासाठी की नंदिनी आणि जीवा कोणीही चौकशी करायला आलं तर त्यांना पूर्ण माहिती द्यायची नाही, नाहीतर मास्तर रागवतील. ह्या दोघींच्या वरती पण एक मास्तर आहे हे आता सिद्ध होतं इथे. आता इथे ना नेहमीप्रमाणे पार्थ आणि काव्य काय काय बोलत आहे ते ऐकण्यासाठी आपली रम्या गेलेली असते त्यांच्या रूमच्या बाहेर कान लावायला. आणि त्यांच्या भांडणातनं तिला लक्षात येतं की दोघंजणं बाळ ह्या विषयावरती भांडण करत आहे. ती ना त्यांच्या दोघांच्या खोलीत जाते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते की तुम्ही नेहमीच काय भांडत असतात, काय झालं आहे तुमच्या दोघांमध्ये. तर त्यावेळेला पार्थ आणि काव्य असं दाखवतात की कुठे काही नाही झालेलं, नेहमीचंच आमचं असं बोलून टाळाटाळ केलेली तिला दिसते. ती नेहमीप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न करतात, माझ्याशी बोला मनमोकळेपणाने, काय घडले सांगा. पण काव्य पार्थ काही नाही म्हणत तिला बाहेर जायला सांगतात. तिला कळले तिना आता ह्या गोष्टीचा आनंद लुटणार आहे की ह्या दोघांमध्ये सतत भांडणं होत आहे, त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. आणि तिला खरं कळलं आहे की ह्या दोघांमध्ये भांडणं होत आहे. तर पार्थ आणि काव्य ती गेल्यानंतर हसू लागतात आणि म्हणू लागतात की ती चांगलीच आपल्या आता जाळ्यात अडकली आहे. तिला पुराव्यास सकट काव्याचं म्हणणं असतं की पकडायचं. आता नंदिनी ज्या वेळेला घरी येते तेव्हा तिची सासू तिची लाड करत असते, कोडकौतुक करत असते. तर आत्या म्हणू लागते की फक्त सुनाचेच करतेस, मुलाचे कोण करल. तर मुलगा पण म्हणतो मी पण तिच्यासोबत गेलो होतो, मी पण अनवाणी पायाने फिरत होतो, देवदर्शन करत होतो, माझे कोणी लाड करत नाही बाबा. तरी ती नेहमीप्रमाणे जीवा आणि आईची मस्करी चालू असते. आता जीवा आणि त्याची आई गप्पा मारत बसलेले असताना गुरुजी येतात. गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात आणि नेहमीप्रमाणे आता काय काम काढलं असं विचारल्यानंतर इथे ना जीवाची आई सांगू लागते की मी ना ह्या दोघांच्या बाबत तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं. ह्या दोघांच्या लहानपणापासूनच्या घडलेल्या घटना, त्या दोघांचं प्रत्येक काम सोबतच असतं. अगदी लग्नसुद्धा त्या दोघांचं एकदा नाही दोनदा नाही, तेही सोबतच झालं. तर ह्या दोघांच्या ह्या आता घडलेल्या घटनेने माझं मन जरा बेचैन झाले. बाळ होणार आहे पार्थला, आता जीवाचं कसं होणार. तर इथे गुरुजी सांगू लागतात की काहींना फळ लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. ज्यांना मिळतं त्यांना ते लवकर नको असतं आणि ज्यांना मिळत नाही ते उतावीळ असतात. पण आता हा समतोल तर राखायलाच हवा आणि नक्की होईल, आशा सोडू नका असा आशीर्वाद इथे गुरुजींनी दिला आहे. आता इथे नंदिनी गेली आहे काव्याशी गप्पा मारण्यासाठी, काव्याला समजावून सांगण्यासाठी की तुझं नक्की चाललं आहे काय. तर ती सांगते की मला कळलं आहे की रम्या पार्थ आणि माझ्यामध्ये भांडणं लावत आहे आणि तिला चांगला धडा शिकवायचं मी आता ठरवले. आमच्या बाळाला जन्माला मी घालू नये म्हणून ती मला किती कन्व्हिन्स करते आणि मी नेहमीप्रमाणे तिच्या ह्या सगळ्या प्लॅनमध्ये अडकले. मला कळलंच नाही गं ताई, ती माझ्याशी खोटं बोलते, खोटं वागते. मी सगळं मूव ऑन करायचं ठरवलं. मी कसं माझं भूतकाळ विसरले, भविष्य नवीन घडवलं. मला वाटलं होतं रम्या पण तसं करेल, पण नाही, रम्या अजूनही पार्थच्या अवतीभोवतीच अडकलेली आहे. पण इथे आता नंदिनींना चांगली डोळे उघड करते काव्याची. तू ना रम्यावर चिडती, रम्याचा पर्दाफाश करते हे ठीक आहे, पण तू तुझा निर्णय काय घेणार आहे. इथे ना गुरुजी एक आणखी चेतावणी देत आहे जीवा आणि नंदिनीला की तुम्ही दोघंजणं आत्ता जे करणार आहात ते फार डेंजरस आहे. त्याच्यातनं जे काही प्राप्त होईल त्यातनं तुम्हाला यश नक्की मिळेल, पण हा जो काही प्रवास आहे तो खूप संकटांनी भरलेला आहे, तेव्हा सावध राहा. आणि यातनंच तुमचं देव परीक्षा पाहते, तुमची इच्छा यातूनच पूर्ण होणार हेही तिथे गुरुजी जीवाला सांगतात. आणि तितक्यात ना तिथे आत्या येते आणि आत्या तातडीने माझ्यासोबत चला, माझं काम आहे म्हणत रम्याच्या खोलीत गुरुजींना घेऊन जाते. इकडे नंदिनी काव्याला सांगू लागते की तू जो काही निर्णय घेशील ना तू स्वतःच्या मनाने घे, कोणतरी सांगितलं कोणतरी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू बाळाला जन्म देऊ नको, तुझं मन काय म्हणतं तेच स्वीकार. आणि आपण निसर्गाचे चक्र फिरवायला नको ना, योग्य वेळेतच योग्य घटना घडलेली बरी असते. जर योग्य वेळेत योग्य वयात बाळ होते तर ते तू जन्माला घालायला हवं, पण तो निर्णय तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. पुढील भागात तेही पाहायला मिळेल की आपल्याला
नंदिनीला जीवा एक सरप्राईज देतो. डोळे बंद करून तिच्या हातावरती घुंगरं ठेवतात आणि हे पाहिल्यानंतर किती छान आहे, सुंदर आहे, पण तुम्ही हे का आणले असं विचारल्यावरती नंदिनीला तो सांगतो की आपल्याला बाळ होईल ना तेव्हा आपल्या मुलीला आपण हा क्लास लावायचा. तर इथे नंदिनी म्हणते, अरे अजून ती जन्माला पण आली नाही आणि तिच्याबद्दल किती स्वप्न पाहताय तुम्ही, थांबा थांबा, जास्त घाई करू नका, उठता वेळपाण्याची पण ना हद्द असते बाबा. तर तिथे तो सांगू लागतो की मी ना तिथे जाऊन घुंगरं घेतली, तिथे किती छोटे छोटे मुली होते, इतक्या सुंदर सुंदर डान्स करत होत्या. त्यांच्या गप्पा चालू असताना नंदिनीच्या फोनवरती एक फोन येतो आणि त्या फोनवरती धमकी देण्यासाठीच त्यांनी फोन केलेला असतो की तुम्ही जे काही चालवलं आहे ते आत्ताच्या आत्ता थांबवा. तर नंदिनी त्या माणसाला म्हणते, मला कळलं आहे तुम्ही कशासाठी सांगताय, कशासाठी धमकावताय तेही मला कळलं आहे, पण मी त्या बाळाला शोधणार, त्याच्या आईपर्यंत पोचवणार, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. तर इथे तो सांगू लागतो गुंड की जर तुम्ही खोलात जास्त शिरायला लागले तर तुमचं काम मी लवकरच संपून टाकेल. एक प्रकारे त्याने धमकीच दिलेली नंदिनीला, पण नंदिनी मात्र काही कोणाच्या धमकीला घाबरणारी की बिथरणारी नाही. ती म्हणते की मी काहीही करून बाळाला शोधणार, तुझ्यापर्यंत पोचणार आणि तू आत्तापर्यंत जे जे काय काय केलं आहे ना ते सगळ्यांसमोर उघड करण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार. असं म्हटल्यानंतर तो लगेचच फोन कट करतो. इकडनं नंदिनी परत लावून पाहते तर ना फोन स्विच ऑफ येतो. तर इथे तो घाबरला आहे, त्याने फोन कट केला आहे आणि त्याला कळलं आहे की आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो, या भीतीपोटी त्याने फोन कट केला असं नंदिनी बोलू लागते. तर पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की रम्याच्या खोली जेव्हा गुरुजी जातात तेव्हा ती रम्या त्यांना विचारू लागते की माझा ना एक प्रश्न आहे, तुम्हाला दिसतं का काव्याच्या हातात बाळ आहे? तर गुरुजी म्हणतात, हो स्पष्ट दिसतंय काव्याच्या हातात बाळ आहे. तर ती म्हणते, मग ते दोघंजण एकत्र कसे राहणार? तितक्यातच रम्याची आई प्रश्न विचारते, विजय आणि रम्याचं लग्न होणार का? तर तिच्या आईला म्हणते ती, तसा प्रश्न नको विचारू, माझा आणि पार्थचं लग्न होणार का असा प्रश्न विचार. गुरुजी तथास्तु असं म्हणतात आणि निघून जातात. आता नक्की कोणत्या गोष्टीला तथास्तु म्हणाले, विजयसोबत रम्याचं लग्न होणार की पार्थचं? पुढील भागात तेही पाहायला मिळेल की आपली इथे किचनमध्ये काव्य गेलेली असते आणि पपई कापण्याच्या विचारातच असते. तर तितक्यात तिथे रम्या जाते आणि म्हणते की तू हे काय करत आहे? तर ती सांगू लागते की मला ना बाळ नकोच आहे, मी ना आता निर्णय घेतला आहे पपई खायचा आणि तू कोणाला सांगू नको असंही इथे काव्य म्हणू लागते आणि एक रिक्वेस्ट करते की तू उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलला येशील का? इतका आनंद झालेला असतो ना इथे रम्याला, कळत न कळतपणे तिची इच्छा अशा झटपट पटापट पूर्ण होत आहे आणि तिला आनंदी पाहून खरं तर काव्या असं दाखवते की मला कळलंच नाही आणि ती वेदना सांगत असते की मला बाळ नको आहे असं तसं, तर माझ्यासोबत उद्या हॉस्पिटलला चल, आपण ना बाळ नको आहे म्हणून ऑपरेशन करून येऊ. तर माझ्यासोबत चल म्हटल्यावर लगेचच रम्या एका पायावर तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ना दरवाजाची बेल वाजते आणि हरवलेलं बाळ सापडलं ह्या गोष्टीचा इतका आनंद झालेला असतो ना नंदिनीला. ती पटकन जीवाला बोलवते. जीवा त्या बाळाला घेऊन इतका नाचू लागतो, फिरकू लागतो आणि हे बाळ कुठं होतं, कसं होतं, कुठून आलं हे प्रश्न विचारल्यानंतर बाळाची आई सांगते त्याला काहीही सांगता येत नाही, त्याला कोणीतरी आणून सोडलं आणि त्याच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती. त्याला एका बंद खोलीत खेळण्यांसोबत बंद करून ठेवलेलं होतं. त्याला काहीच सांगता येत नाही, तो खूप लहान आहे आणि तो घाबरलेला असल्यामुळे त्याला आता थापही आला आहे. आता आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे, पहिले तुम्हाला सांगावं म्हणून तुमच्याकडे आलो असं म्हणून ते त्यांचा निरोप घेतात. इथे ना नंदिनी विचारात पडते. तर जीवा विचारू लागतो, काय झालं अगं, बाळ आलं वापस, आता कसला विचार करतेस? तर ती तिच्या खोलीत निघून जाते. इथे ना काव्याला बोलवायला रम्या जाते तिच्या खोलीत. तर तुम्ही दोघीजणी कुठे चालला आहेत हा प्रश्न पार्थ जेव्हा विचारतो त्यावेळेला काव्या नेहमीप्रमाणे इथे पार्थसोबत वाद घालते आणि तुला काय करायचं आहे असं म्हणत आम्ही चाललो मॉलमध्ये शॉपिंग करायला असं सांगून घरातून काढता पाय घेतात. इथे ना आपल्याला हेही पाहायला मिळेल की रम्याला इतका आनंद होतो आहे की आत्ता ज्या वेळेला काव्या ऑपरेशन करून घरी येईल त्यावेळेला ह्या दोघांमध्ये इतका वाद होईल आणि ह्या दोघांचं नातं टिकणं आता काही शक्यच नाही असं रम्याला वाटत असतं आणि रम्या एकदम आनंदात असते, आनंदी. बापरे, चेहऱ्यावरती इतका आनंद कधी पाहिला नसेल तिच्या इतका आनंद. आणि लगेचच चल आपल्याला उशीर होतोय असं म्हणत ती काव्याला हाताला धरते आणि जाऊ लागते. इथं काव्या ना तिला त्या पार्थला खानाखुणा करून सांगते की आपण योग्य ट्रॅकवरती आहो, आज हिचा पर्दाफाश होणार म्हणजे होणार रम्याचा. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की नंदिनी खरं तर ह्या विचारात आहे की हा बिथरलेला घाबरलेला माणूस याने लगेचच बाळाला परत केलं आहे, पण अशी कितीतरी बाळं असतील ना ज्यांना त्याने किडनॅप केलं असेल आणि कुठे घेऊन गेला असेल कोणाच ठाऊक, त्या बाळांचं काय आणि त्या
काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचं, जे आश्रमातून बाळ हरवलं आहे त्याचं काय झालं पुढे, पाळणाघरातनं एक बाळ गेलं आहे त्याचं काय झालं. सगळ्या केस सेम आहे. एक म्हातारी येते परफ्यूमचं वास देते आणि नंतर जी बाई आहे ती चक्कर येऊन पडते आणि बाळाला घेऊन हे लोक फरार होतात. अशी कितीतरी बाळं असतील ना, ते आपल्याला शोधायला हवं. तर इथे जीवा सांगू लागतो की माझा एक मित्र आहे, आपण त्याची मदत घेऊ, पोलीस आहे, तो आपल्याला आउट ऑफ द वे काहीतरी हेल्प करेल. इथे काव्य आणि रम्याचा प्रोमो दिसतोय की ज्याच्यामध्ये रम्याच्या सनसनीत कानाखाली आपली काव्या वाजवते आणि सांगते की आमच्या बाळाला मारायला निघालीस तू, मी तुझा खरा चेहरा ओळखला आहे. आत्तापर्यंत तू जे माझ्याशी वागत होती ते फार खोटं होतं, तुझा खरा चेहरा, खरा मुखवटा मी पाहिला आहे. रम्या इथे म्हणू लागते, आता माझा चेहरा तुला जरी दिसलेला असला तरी बाळ तुला नको आहे, नको असणाऱ्या बाळाला तू जन्म देशील. ह्या प्रश्नावरती काव्या म्हणू लागते, आमच्या बाळाचं आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, तू आम्हाला काही सल्ला द्यायचा नाही आणि आमच्यापासून दूर राहायचं. माझ्याशी मैत्री करण्याचं जे नाटक तू आजपर्यंत खेळत आली आहेस ते तू इथून पुढे माझ्यासमोर करायचं नाही म्हणजे नाही, अशी खणखणीत धमकी आता इथे काव्याने रम्याला दिली. आता रम्या आता फार चिडी गेली. पुढे काय करणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत विश्रांती.